नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. कारण आता आनंदी मात्र शुद्धीवर येण्यासाठी युगंधर काय काय प्रयत्न करतो आणि आता ह्या पृथ्वीला जेव्हा हा म्हणजे गुंडांचा चेहरा त्याने बघितलेला असतो आणि त्या गुंडांचा चेहरा बघितल्यानंतर आता युगंधरला असं वाटतं की मी आता पृथ्वीच्या पाया पडायला सुद्धा तयार असेल. म्हणून युगंधर जेव्हा त्याच्याकडे येतो तेव्हा युगंधर तेथे आल्यानंतर आता पृथ्वी लगेच तयार झालेला असतो. कारण त्याच्यामध्ये एक अशी माणुसकी असते. म्हणून तो आनंदीसाठी आता त्या गुंडांचं जे काही स्केच वगैरे आहे तर ते वर्णन करायला तिकडे पोलीस स्टेशनला जायला निघतो. परंतु विद्याधर मात्र त्याला अडवतो. विद्याधर त्याला अडून जेव्हा आता गुंडांच्या तावडीतून हा पृथ्वी युगंधरने सोडलेला असतो. पण त्यानंतर आता विद्याधर आणि युगंधर या दोघांमध्ये जी काही मारामारी झुपलेली आहे आणि ती मारामारी आता इतकी झुपलेली असते तर युगंधर सगळ्यांच्या समोर विद्याधरला मात्र तो दोषी कसा आहे, त्याने आनंदीला किडनॅप कसं गेलं हे सिद्ध करतो. परंतु आता तीच आनंदी मात्र ही विद्याधरला त्याच्या पापाची तर शिक्षा देणारच आहे. पण समिताला मात्र आता त्या जेथे ती गेलेली आहे, जेथे तिला दान करायचं असतं, एका आश्रमात ती गेलेली असते. तिला असं वाटतं की आता आपला जीव सुखरूप वाचला, आपल्याला या घरात परत यायचं नव्हतं, देवकृपेने मात्र आपण या घरात परत आलो. म्हणून आता युगंधर आणि आनंदी आता हे दोघेही मात्र त्यांनी जे नवस केलेले आहे तर ते फेडायला मात्र आता एका मंदिरात गेलेले आहेत. आणि तेथे आता त्या आश्रमाची भेट घेऊन ते मंदिरात दर्शन वगैरेसाठी गेलेले असतात. तर आता युगंधर म्हणजे आनंदीला बरं लागण्यासाठी त्या देवाला नवस करतो. देवाला म्हणतो की आनंदीला सुखरूप घरी वाचून दे. आणि आनंदीचा जीव मात्र सुखरूप वाचल्यानंतर युगंधर तिला घेऊन दर्शनासाठी देवीच्या मंदिरात आलेला असतो. काही आश्रमात त्याने दान केलेलं आहे, ते पण आनंदीच्या हाताने. कारण त्या दिवशी समिताचा वाढदिवस असतो आणि समिताच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला हे सर्व करायचं असतं. म्हणून तो आनंदीला घेऊन आता त्या आश्रमात दान वगैरे करतो. आज समिताचा वाढदिवस आहे, सगळ्यांना लहान मुलांना कपडे वगैरे पुस्तकं सगळ्यांना काही देतो. आनंदीला खूप भारी वाटतं. आनंदी म्हणते की मालक साहेब आता खरंच आपली किती काळजी घेतात, एक जबाबदारी असल्याचं जे आता आपण त्यांच्यावर आहोत ते सगळं काही कर्तव्य ते पार पाडतात. तेव्हा आरतीसुद्धा आनंदीला सगळं काही समजावत असते की खरंच मालक साहेबांनी तुझी इतकी काळजी घेतली, मालक साहेबांच्या मनामध्ये खरंच तुझ्याविषयीची काळजी आहे. आणि जेव्हा विद्याधरने हे सर्व घडून आणलेलं आहे तर त्या विद्याधरला मात्र युगंधरने कशी शिक्षा दिलेली असते, त्याचा पूर्णपणे श्वास रोखलेला असतो, अशी शिक्षा मात्र आता ह्या युगंधरने विद्याधरला दिलेली आहे. आणि एकतर पृथ्वीच्या जीवावर सुद्धा तो उठलेला असतो आणि पृथ्वीला शुद्धीवर आणण्यासाठी आनंदीने देवाला नवस बोललेला असतो. आणि त्या दिवशी समिताचा वाढदिवस सुद्धा आहे आणि समिताच्या वाढदिवसाच्या दिवशी दोघंही मंदिरात आलेले आहे. तेव्हा आनंदी आणि आता युगंधर दोघंही जोडीने पाया पडतात, देवाचा आशीर्वाद घेतात. आणि त्याच वेळेस तेथे गुरुजी येतात. गुरुजी म्हणतात की काय निंबाळकर साहेब, आज कसं येणं केलं आणि खरंच आज तुमची आनंदी आणि तुमची जोडी आहे तर ती खूपच छान दिसते. तुमच्या जोडीला कोणाची दृष्ट लागायला नको. जशी समिताताई आणि तुम्ही एकमेकांना शोभत होतात तसेच आज आनंदी तुम्हाला शोभत आहे. आणि हे सगळं काही ऐकल्यानंतर आनंदीला खूप भारी वाटतं. आनंदी लाजत असते. आता युगंधर आता लोकांसमोर मात्र काही बोलत नसतो आणि तो सुद्धा खुश होतो, गालातले गालात हसतो. त्यानंतर आता देवीची आरती वगैरे आहे ती सगळी काही आनंदी आणि युगंधर या दोघांच्या हाताने होते. त्या आरतीचा मान त्यांना दोघांना दिलेला असतो. त्यानंतर मात्र आता युगंधर आणि आता आनंदी दोघंही मात्र मंदिरात जे काही तेथे हे बसलेले आहेत, जे लोकांना अन्नाची गरज वगैरे असते आणि त्या लोकांना मात्र आता ते तेथे सगळं काही दान वगैरे देत असतात. आता उपवासाचा दिवस असतो आणि एकादशीच्या दिवशी हा वाढदिवस आलेला आहे. म्हणून आता युगंधरने खूप काही दान केलेलं आहे. गोरगरिबांना अन्न वस्त्र निवारा ह्या सगळ्या गरजा पुरवलेल्या आहेत. आणि दोघंही मात्र देवीचं दर्शन घेतल्यानंतर आता तेथे मंदिरात बसलेले असतात. आणि त्याच वेळेस मात्र आता देवी आईचा जो काही आता मान आहे, म्हणजे देवी आईची ओटी वगैरे आनंदी जेव्हा भरायला जाते त्याच वेळेस आता जो काही कुंकवाचा करंडा आहे तर तो मात्र हा आनंदीच्या पदरात पडलेला असतो. जे कुंकू आहे देवीच्या तर ते आनंदीच्या कपाळी लागलेलं असतं आणि ते पण युगंधरच्या हाताने. तेव्हा आता देवीसमोर हा जो काही चमत्कार घडलेला असतो तो चमत्कार बघून युगंधरला धक्का बसतो. म्हणजे आनंदीच्या भांगामध्ये आपल्या हाताने कुंकू भरलं आणि म्हणजे जोराचा वारा सुटलेला असतो आणि त्या वाऱ्याने जे काही कुंकू आहे तर ते उडून मात्र आनंदीच्या भांगात ह्या युगंधरच्या हाताने लागलेलं असतं. त्यानंतर आता आनंदी ही
आपल्या भांगात हात लावून बघत असते, पण युगंधर म्हणतो की आनंदी हे बघ चल इकडे. आनंदी काही युगंधरला आता मला दिसत नाही असं अजूनपर्यंत तिने काही दाखवलेलं नसतं. कित्येक दिवस ती आता हे सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे, पण एक एक दिवशी आता हे सत्य त्याच्यासमोर येणारच आहे. आणि त्याच वेळेस मात्र आता देवी आईचा एक खूप मोठा चमत्कार होणार आहे. जेव्हा आनंदी आणि आता युगंधर हे दोघंही मंदिरात आहेत आणि त्याच वेळेस गुरुजी तेथे येतात. गुरुजी आता म्हणतात की लवकरच तुमच्या म्हणजे हे संसाराची नवीन सुरुवात जी आहे तर ती अगदी उत्साहाने आणि आनंदाने व्हायला हवी. सगळं काही छान होईल आणि काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. त्याच वेळेस आता जेव्हा तिथे अनेक असे भिकारी बसलेले आहेत आणि त्या गोरगरीब लोकांमध्ये आता एक अशी समिधा बसलेली असते आणि समिधाला बघून आनंदीला धक्काच बसतो. आनंदी आता युगंधर पुढे गेलेला असतो आणि तो आनंदीला म्हणतो की लवकरात लवकर तू गाडीजवळ ये, मी तुझी वाट बघत आहे. आणि युगंधर मात्र आनंदीला देवीचं दर्शन वगैरे झाल्यानंतर जोडीने देवीच्या पाया वगैरे पडतो आणि सगळं काही जोडीने त्यांचं पूर्ण झाल्यानंतर तो गाडीमध्ये बसायला गेलेला असतो. आणि तेवढ्यात मात्र आनंदीला तेथे एक बाई भेटते आणि ती बाई भेटते. आनंदीला काही दिसत नसतं. आनंदी आणि तिची थोडीशी धडक वगैरे होते. तेव्हा ती आनंदीला विचारते की कोण ग तू. त्यावरती आता आनंदी म्हणते की मी युगंधर निंबाळकर यांची बायको. तेव्हा आता त्या बाईला असं म्हटल्यानंतर धक्काच बसलेला असतो, तिला काही कळत नसतं. तेव्हा ती बाई मात्र आता तिला म्हणजे युगंधर निंबाळकर हे नाव ऐकल्यानंतर एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण जेव्हा तिचा अपघात झालेला आहे, अपघाताने जेव्हा ती हे घर सोडून गेली होती, तिला मात्र या घरात युगंधरला आपला काही त्रास व्हायला नको असं वाटत असतं. म्हणून समिधा मात्र हे घर सोडून गेलेली असते. परंतु समिधा पूर्णपणे आता ओळखत नसते. समिधाचे पांढरे केस वगैरे वाढलेले असतात आणि समिधाचा पूर्णपणे आता जो काही लुक आहे तो बदललेला असतो आणि एका वेगळ्याच बाईसारखी ती दिसत असते. म्हणून मात्र आता लगेच ही आनंदी त्या बाईला विचारते की काय झालं, तुम्ही काय इकडे घरी आहात. त्यावरती आता आनंदी त्यांना सगळी काही विचारपूस करते, पण युगंधर निंबाळकर यांच्या घराचं नाव घेतल्यानंतर त्या बाईला धक्का बसतो. तिला काही आठवत नसतं कारण तिची याददाश्त गेलेली असते. आनंदी विचारते की कोण आहात आई तुम्ही, कुठे राहतात, मी तुम्हाला घरी सोडू का. त्यावरती मात्र आता ती समिधा म्हणते की नाही, कारण माझं घर कुठे आहे, मी तर येथेच देवीच्या मंदिरात राहते. कोण माझं आणि कोण काय हे मला काहीच कळत नाही, कारण माझ्या मागे गुंड लागले होते आणि ते गुंड आता एका व्यक्तीने पाठवलेले आहेत आणि नक्की ती व्यक्ती आहे तरी कोण आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे कोण आहे. तर ही समिधा तिला सर्व काही सांगत असते. समिधा म्हणते की हे बघ अगं, मुलांची काळजी घे, मालक साहेबांना काय हवं काय नको हे सगळं काही बघ. तेव्हा आनंदी विचार करते की अहो तुम्ही असं का बोलतात, मुलांची काळजी घे मालक साहेब, असं नक्की तुम्हाला काय माहिती आहे. तेव्हा आनंदीला प्रश्न पडलेला असतो की ही बाई आणि निंबाळकर घराण्याचं हिचं नातं कोणतं आहे, ती आपल्याला काळजी घ्यायला का सांगते, जसं तिचं घर आहे म्हणून ती का सांगते. एकतर आता आनंदीला दिसत नसतं आणि आनंदीला दिसत नाही म्हणून आनंदी मात्र आता लगेच विचारते की तुमचं आणि निंबाळकर घराण्याचं नक्की म्हणजे काय नातं आहे, तुम्ही ओळखतात का मालक साहेबांना, तुम्ही मालक साहेब का म्हणालात. आता त्यांचं नाव तर युगंधर निंबाळकर आहे, परंतु तुम्ही त्यांना मालक साहेब का म्हणालात. तेव्हा आनंदीला धक्काच बसतो. आनंदी विचारते की ताई तुम्ही नक्की आहात तरी कोण, मला तुमची ओळख सांगा. तेव्हा आनंदी खूप विचारण्याचा प्रयत्न करते. एकतर आनंदीला काही दिसत नसतं आणि तेवढ्यात मात्र तिथे एक बाई येते आणि ती बाई म्हणते की काय समिधा बहिणी, अहो काय अवस्था करून घेतली, का घरच्यांपासून तुम्ही इतक्या दूर राहतात. अहो ज्या घरामध्ये तुमचा मुलं नवरा आहे आणि त्याच घरापासून तुम्ही इतक्या दूर का आलात. तेव्हा आनंदीला ओळखतं की ह्या तर समिधा ताई आहे आणि नक्की हे सर्व काय आहे, समिधा ताई आपल्याला सोडून गेलेल्या आहेत असं प्रत्येकाला वाटतं, परंतु नक्की आता हे सर्व काय आहे. आणि तेवढ्यात आनंदी म्हणते की तुम्ही समिधा ताई आहात का, आणि तुम्ही तर आता सगळ्यांना सोडून गेल्या होत्यात, घरातील प्रत्येक आता भिंतीवर तुमचे फोटो लागलेले आहेत, मग तुम्ही इकडे काय करतात. तेव्हा समिधा रडायला सुरुवात करते. समिधा म्हणते की अगं मी तुला काही सांगायचं माझी भूतकाळातील कहाणी, कारण त्या घरामध्ये एक राक्षस राहतो आणि त्या राक्षसाने माझी अवस्था अशी केलेली आहे. म्हणून आनंदीला धक्का बसतो आणि तो राक्षस नक्की आहे तरी कोण, म्हणजे हा राक्षस दुसरा तिसरा कोणी नसून तो तर विद्याधर आहे असं मात्र आता तिला म्हणजे समिधाने सांगितलेलं असतं. त्या राक्षसानेच माझी अवस्था अशी केलेली आहे हे जेव्हा आता समिधा सांगते तेव्हा आता आनंदीला धक्का बसतो. आनंदी म्हणते की खरंच
तो एक राक्षसच आहे आणि तो माझ्यासुद्धा जीवावर उठलेला आहे. परंतु मालक साहेब मात्र अगदी काळजी घेतात आणि समिताताई तुम्ही असं त्यांना सोडून जायला नको होतं. अहो हे बघा, माझं जरी लग्न त्यांच्यासोबत झालेलं आहे पण तरीसुद्धा मात्र मालक साहेबांनी मला तुमचे कोणतेही हक्क दिलेले नाहीत. प्रत्येक हक्क मात्र हे तुम्हालाच आहे. मी फक्त नावापुरतं लग्न केलेलं आहे आणि आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे मात्र तुम्हाला माहितीच असेल. परंतु मी आज तुम्हाला सांगते की आमचं लग्न ह्या परिस्थितीवर झालेलं आहे की त्या नालायक विद्याधरनेच आमचं लग्न मोडलं होतं. माझं एका मुलाशी लग्न ठरलं होतं आणि त्याने आता जे काही तो माझ्याशी वागला हे सगळं काही घडलेली करून कहाणी आहे. तर ती आनंदी मात्र समिताला सांगते आणि मालक साहेब अजूनसुद्धा देवासारखी तुमची वाट बघतात. तुम्हाला म्हणजे ते पत्नी मानतात. तुमचे हक्क ते कधीही आयुष्यात कोणाला देणार नाही. फक्त आमचं लग्न जगापुरतं आहे, लोकांसाठी. पण आम्ही खऱ्या अर्थाने नवरा बायको नाहीत. त्यावरती आता समिता म्हणते की हे बघ आनंदी, अगं जरीही तू त्यांची खरी बायको नसली पण त्या घरासाठी तू खरेच योग्य आहे. आता आनंदी तिचं नाव वगैरे सांगते आणि तेव्हा युगंधर बाहेर आनंदीची वाट बघत असतो. त्याला असं वाटतं आनंदी अजूनपर्यंत का आली नसेल. तो आता आनंदीची वाटच बघत आहे. आनंदी कुठे राहिली असेल म्हणून मात्र आता तो आनंदीला शोधायला येतो आणि तेवढ्यात मात्र आनंदी आता समिताला बाजूला घेते आणि समिताला आता म्हणते की चला घरी. परंतु समिता म्हणते की नाही आनंदी, त्या घराची काळजी आता तुलाच घ्यायची आहे, कारण माझा घरी येऊन उपयोग तरी काय आहे. परंतु आनंदी म्हणते की नाही, तुम्हाला समिताताई घरी यायचं आहे, तुम्हाला मुलांना भेटायचं आहे. मुलं आतुरतेने तुमची वाट बघत आहे. मुलांना असं वाटलं की तुम्ही त्यांना सोडून गेलात. परंतु आता युगंधरसुद्धा मात्र आता समितासाठी खूप रडत आहे. तो देवाजवळ हेच मागणी मागतो की देवा काही कर, परंतु माझी समिता लवकरात लवकर घरी येऊन दे. कारण जो काही घडलेला भूतकाळ आहे तो आनंदीला या अगोदर सांगितलेला असतो आणि आनंदीसुद्धा देवाजवळ प्रार्थना करत असते की समिताताईंना लवकरात लवकर घरी येऊन दे. आणि म्हणून आज देवीच्या मंदिरात समिता, आनंदी आणि युगंधर यांची भेट झालेली असते. युगंधरला खूपच आनंद होतो. युगंधर मात्र आता अगदी खुश होत बघत असतो. समिताला तो घरी न्यायला निघतो आणि आता आनंदीही त्या दोघांना एकत्र मिठीमध्ये आणते आणि आनंदीला मात्र आता खरंच खूप छान वाटलेलं असतं. परंतु समिताने युगंधरकडून एक वचन घेतलेलं असतं की ती काही झालं तरी मला घरी यायचं नाही. ज्या दिवशी माझ्या मनाला वाटेल त्या दिवशी मी नक्की घरी येईल असं मात्र आता ते सांगितलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो, शेवटी आनंदी समिताला घरी घेऊन येऊन नक्की मुलांना असं काय धक्का देईल आणि सगळं काही व्यवस्थित पुन्हा कसं होईल हे मात्र बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.